वरुडमध्ये परत एकदा झाला होता इतका मोठा ऍक्सिडेंट. वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती मस्तपैकी फ्रूट चॅट खाण्यापासून. मम्मी करत होती जेवण, मग मी आपला नाश्ता करून घेतला जो की माझा फेवरेट आहे, इडली. मग काय इडली खाल्ली, चाव चाव मस्त पैकी. आणि एवढं सगळं खाणं झाल्यावर आता घरातले काम करायचे होते, काहीतरी करावं म्हटलं. रिकामी बसलीच आहे तर काढलं होतं कपाट आणि ते कपाट पूर्ण स्वच्छ करून टाकलं, कपडे वगैरे लावून टाकले होते. मग खूप सगळा असा कचरा झाला होता माझ्या रूम मध्ये. तसं तर मी रूम अशी रोजच झाडत असते, अशी टाइमपास, अशी मन लावून मी एखाद्याच दिवशी झाडते. तर मग मन लावून मी मस्तपैकी पूर्ण रूम अशी झाडून टाकली. बघू शकता किती मोठा कचरा होता. ते मी सगळं साफसूफ केलं ना, त्याच्यामुळे इतका मोठा कचरा निघाला होता. मग खाली आली हॉलमध्ये आणि हॉलमधला सुद्धा माझं जे कपाट आहे ते पण मी छान असं लावून दिलं. बघू शकता तुम्ही कसे पद्धतशीर असे कपडे लावत होती मी. आणि माझी कपडे लावण्याची स्टाईल जरा वेगळी आहे. आता तुम्ही म्हणाल की तू खालचं कपाट लावलं होतं तर हे असं का बरं दिसून राहिलं, तर हे असंच दिसून राहिलं. तुम्ही इग्नोर करा त्या कपाटला, कारण की मी त्यातलं सगळं सामान काढून नाही लावलं होतं. जसं होतं ते तसंच त्याच्यात कुचक काचक करून मी ऍडजस्टमेंट केलं होतं. फक्त मला माझं ब्लाऊज होतं जे मी आत्ताच शिवलं होतं ते मला छान असं ठेवायचं होतं घडी वगैरे करून. तर त्याच्यासाठी मी त्या ब्लाऊजची बिचाऱ्याची हळू हळू करून मी छान अशी घडी वगैरे केली. आणि बाकीचे कपडे बघू शकता मी असेच कुचक काचक केले. हे माझे कागदपत्र होते ते पण तसे कुचक काचक करून टाकले. आणि बाकी पण थोडेफार असे होतं थोडंफार सामान, तर ते कुचक काचक करून टाकलं. मग गेली होती मी मिहूला भेटायसाठी आणि बघू शकता किती सुंदर दिसत होती मिहू. म्हणे आत्या तू शांत बस म्हणे, मला बघू दे म्हणे कॅमेरामध्ये. मग तिथून मला भूक लागली तर गेली होती रोल ब्रो मध्ये. तिथे बोलवले होते मी कॉकटेल राईस मस्त असे, पण मला ते काही इतके आवडले नाही. ओके ओके होते, बाकी सर्व आवडते मला, पण एक कॉकटेल राईस इतके काही आवडले नाही. मग जायचं होतं माझ्या पसंतीदा पुरुषची कटिंग करायसाठी. त्याला जायचं होतं कुठेतरी बाहेर, त्यासाठी मग कटिंग केली. मग जवळच पाहत होतं बाई किती मोठा ऍक्सिडेंट झाला होता. बघू शकता तुम्ही ऍक्सिडेंटचं प्रमाण इतकं वाढलं आहे की काय सांगावं. सो सावकाश गाडी चालवत जा, बस इतकंच सांगेल. मग रात्री जेवण वगैरे केलं, भाजी पोळी मस्तपैकी खिचडी, मी आणि मम्मीनं. सो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय गाईज आणि या जेवायला.